पुंडलिका, अरे मी आलोय. ये, असा बाहेर ये, भेट मला. हे भगवंता, तू माझ्या भेटीला आलास. मला क्षमा कर, माझा आनंद मी सांगू शकत नाही. पण हे भगवंता, मला माझ्या आई वडिलांची सेवा करावी लागेल. तोपर्यंत तू पांडुरंगा या विटेवरती उभा राहा. क्षमा असावी देवा, क्षमा असावी. तुला काही काळ दारातच उभे राहावे लागले. मात्र आई वडिलांची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच मी देवा. अरे हो 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 पुंडलिका, अरे अशी अपराधीपणाची भावना मनी ठेवू नकोस. खरं तर मला हेच पाहायचं होतं की तू काय करतोस. अरे मी तर प्रसन्न आहे तुझ्या मातृभक्ती आणि पितृभक्तीवर. असा पुत्र प्रत्येक आई वडिलांना मिळो. सांग सांग पुंडलिका, तुला काय हवंय. हे विठ्ठला, तुझे हे हात स्वतःच्या कमरेवर ठेवलेलं आणि विठेवर उभा असलेलं रूप मला फारच भावलेलं आहे. तुझ्या या रूपाच्या प्रेमातच मी आहे. असाच सर्व भक्तांसाठी कायम तू उभा राहा आणि सर्व भक्तांना तुझ्या मायेच्या छायेत घ्यावंस, एवढीच माझी इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण कर देवा.